यादवनगरमधील सलीम मुल्ला याच्या घरावर प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांनी 9 एप्रिल 2019 रोजी छापा टाकला होता। मटका व्यवसायाशी संबंधित मुल्ला आणि त्याच्या टोळीनं पोलिसांच्या पथकावर हल्ला करून पोलिसांची सर्व्हिस रिव्हॉल्वर पळवली होती। या प्रकरणी तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी मोक्का अंतर्गत कारवाईचे आदेश देऊन तत्कालीन उपाधीक्षक प्रेरणा कट्टे यांच्याकडे तपास सोपवला होता। या प्रकरणी संशयित सलीम मुल्ला, सम्राट कोराणेसह 44 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करून 42 जणांना अटक करण्यात आली होती। सम्राट कोराणे आणि बोरिवलीतील प्रकाश उर्फ पप्पू हिरजी सावला या दोघांना न्यायालयानं फरार घोषित केलं होतं। 5 वर्षांपासून ते पोलिसांना गुंगारा देत होते। सर्वोच्च न्यायालयानं देखील त्यांची याचिका फेटाळली होती। अखेर 5 वर्षांनंतर सम्राट कोराणे आज जिल्हा आणि सत्र न्यायालयात शरण आला। न्यायाधीश डी.व्ही. कश्यप यांनी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे। CPRमध्ये वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला कळंबा कारागृहात हलवण्यात आलंय। दरम्यान सम्राट कोराणेच्या शरणागतीपासून त्याला कळंबा कारागृहात नेण्यापर्यंतच्या सर्व प्रक्रियेबाबत पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती।